नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे नवरात्री उत्सवामध्ये 2025 सालीचे शारदीय नवरात्रीचे दिवसानुसार रात्रांची रंगांची यादी आणि त्याचे महत्व. तसेच नवरात्र हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो वर्षातून दोनदा भक्ती, उपवास आणि उत्सवासह साजरा केला जातो. पहिला चैत्र नवरात्र आहे जो मार्च एप्रिल मध्ये येतो, तर दुसरा आहे शरद नवरात्र जो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये साजरा केला जातो. या दोन्हींपैकी शरद अधिक व्यापकपणे साजरा केला जातो. हा सण 9 दिवसात देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांचे सन्मान करतो. हा सण दसरा किंवा विजयादशमीने संपतो, जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. शरद नवरात्राचा प्रत्येक दिवस एका विशेष रंग आणि अर्षशी जोडला जातो. लोक हे रंग घालतात आणि सकारात्मकता आणि उत्सवाची ऊर्जा आणण्यासाठी त्यांची घरे सजवतात. 2025च्या शरद नवरात्राचे 9 रंग आणि तुमच्या घराच्या सजावटीचे समाविष्ट करण्याचे सर्जनशील मार्ग इथे आहे. तर आपण पाहूया 2025च्या नवरात्रीचे दिवसानुसार रंग. तर पहिला दिवस 2025 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार. तर हा इथे रंग आहे पांढरा. दिवस दुसरा लाल रंग 23 सप्टेंबर मंगळवार. तिसरा दिवस रॉयल निळा. चौथा दिवस पिवळा. पाचवा दिवस हिरवा. सहावा दिवस राखडी. सातवा दिवस नारंगी आणि आठवा दिवस मोर हिरवा आणि दिवस 9वा म्हणजेच मंगळवार सप्टेंबर गुलाबी रंग. तर शारदीय रंग नवरात्रीमध्ये 9 रंग दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांचे प्रतिनिधित्व करतात. या वर्षी 22 सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे. प्रत्येक दिवस एक विशिष्ट रंगाने ओळखला जातो. या रंगानुसार तुमचे मंदिर सजवण्याची नवरात्र पूजेसाठी चांगली आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या भावनेशी जोडण्यास देखील मदत होते. येथे दिवसानुसार रंगसंगती आणि प्रत्येक दिवसाची संबंधित देवी दुर्गेचे स्वरूप आहे. शरद नवरात्री पहिला रंग पांढरा. 2025च्या शारदीय नवरात्रीचा पहिला रंग पांढरा आहे. तो शुद्धता, शांती आणि नवीन सुरुवात दर्शवितो. हा दिवस पर्वतांची कन्या देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. शरद नवरात्रीचा दुसरा रंग लाल. दुसऱ्या दिवसाचा रंग लाल आहे. तो प्रेम, उत्कटता आणि शक्तीचं प्रतीक आहे. या दिवशी भाविक भक्ती आणि तपश्चर्याची देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. शरद नवरात्रीचा तिसरा रंग रॉयल ब्लू. तिसऱ्या दिवसाचा रंग रॉयल ब्लू आहे. तो दैवी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. हा दिवस देवी चंद्रघंटा, ज्याच्या कपाळावर 10 हात आणि चंद्रकोर आहे, यांना समर्पित आहे. दिवस चौथा पिवळा रंग. चौथ्या दिवसाचा रंग पिवळा आहे. तो आनंद आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. हा दिवस देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे, ज्यांना तिच्या ऊर्जेने विश्वातील अंडी निर्माण केली. दिवस पाचवा हिरवा रंग. हिरवा रंग पाचवा दिवस दर्शवितो. तो सुसंवाद, प्रजनन क्षमता आणि वाढ यांचे प्रतीक आहे. या दिवशी भक्त भगवान कार्तिकेय यांची आई स्कंदमाता देवी यांची पूजा करतात. दिवस सहावा राखडी. 6व्या दिवसाचा रंग राखडी आहे. तो रंग शक्ती आणि संतुलनाचा प्रतीक आहे. हा दिवस देवी कात्यायनी, शक्ती आणि धैर्याची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यासाठी आहे. 7वा रंग नारंगी. 7व्या दिवसाचा रंग नारंगी आहे. तो ऊर्जा, उत्साह आणि उबदारपणा दर्शवितो. हा दिवस देवी कालरात्रीचा वाईटाचा नाश करणाऱ्या दुर्गेचे रूप सन्मानित करतो. तसेच दिवस 8 मोर हिरवा. 8व्या दिवसाचा रंग मोर हिरवा आहे. तो सौंदर्य, कृपा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. या दिवशी भक्ती, पवित्रता आणि शांततेचं प्रतीक असलेल्या देवी महागौरीची पूजा करतात.
नवरात्रीचा 9वा दिवस किंवा रंग म्हणजेच गुलाबी. शेवटच्या दिवसाचा रंग गुलाबी आहे. तो प्रेम, दया आणि सुसंवाद दर्शवितो. हा दिवस देवी ते आहे. नवरात्रीतील 9 दिवसांचे रंगांची यादी व विशेष माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.